विनंती करून थांबणार आहे, मुसलमानों जरा सावधान हो जाइए। कांग्रेस पार्टी हो या उद्धव ठाकरे की शिवसेना हो, सारी पार्टियां मुसलमानों से नफरत फैलाने का काम कर रही है। इसलिए मैं सिर्फ मुसलमानों से विनती करना चाहता हूं कि सभी फिरका फरस्तों को, फिरका फरस्त माने जातिवादी, सभी फिरका फरस्तों को वो अब माबूद लगता है और तुम्हारी आंख का सूरमा उसे बारूद लगता है। तुम्हारी आंख का सूरमा उसे बारूद लगता है। ये एक सरकारी चश्मा है, जिसे कोई पहनता है तो सादा नमाजी भी उसको दाऊद लगता है। पूर्ण देशातल्या मुसलमानांना बदनाम केलं जात असताना, मुसलमानांचे खून केले जात असताना, औरंगजेबाच्या टिपू सुलतानच्या नावाखाली मुसलमानांची तरुण मुलं जेलमध्ये डांबली जात असताना, अक्षय भालेराव सारख्या तरुण मुलाचा खून केला जात असताना कुठं असतात व उद्धव ठाकरे? कुठं असतात भाजपाचे आणि काँग्रेसचे पुढारी? जेव्हा आमच्या माता भगिनींचे बलात्कार होतात, जेव्हा मुसलमानांच्या आणि बौद्धांच्या मातंगांचे खून केले जातात, तेव्हा आमचे मुडदे पडत असताना आम्हाला वाचवायला एकच नेता महाराष्ट्रात असतो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर। मी आपल्या सर्व मुस्लिम, बौद्ध, पिछडे, आदिवासी, भटक्या सगळ्यांना विनंती करेल की कृपा करून आपण सगळे हात वरी करून बाळासाहेबांना वचन द्या, येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडरचं आम्ही बटन दाबणार, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो। जय भीम, जय शिवराय, खुदाफिज। धन्यवाद सर। यानंतर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमच्या सर्वांच्या नेत्या आदरणीय रेखाताई ठाकूर आपलं या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं। मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, पक्षाचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकले, सर्वजित बनसोडे, अशोक सोनोने, मुंबईच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सुनीताताई गायकवाड, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो, महाराष्ट्रामधला शेवटचा मतदानाचा टप्पा सोमवारी पार पडणार आहे। 20 तारखेला महाराष्ट्रातलं मतदान संपणार आहे। आपल्याला जे संपूर्ण देशामधून रिपोर्ट येत आहेत त्याच्यानुसार 400 पार म्हणणारे लोक हळूहळू त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे आणि मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत अशी हवा देशामध्ये चालू आहे। आपल्याला सर्वांना खात्री पटलेली आहे की परत मोदी येणार नाहीत। याचं कारण असं की एका बाजूला मोदी एवढे डेस्परेट झालेले दिसतात की मुंबई सारख्या शहरामधल्या एका घाटकोपरच्या उपनगरामध्ये देखील ते रोड शो करत आहेत आणि हा रोड शो सुद्धा ज्या ठिकाणी ते होर्डिंग पडलं त्या होर्डिंग खाली चिरडलेले लोक अजून बाहेर पूर्णतः काढलेले नाहीत। त्याच्या शेजारच्या गल्लीमधून मोदी सारखे निर्दयी पंतप्रधान रोड शो करत आहेत। याचं कारण असं की त्यांना आता स्वतःचा पराभव दिसू लागलेला आहे, हवालदिल झालेले आहेत आणि आपल्याला खात्री आहे की आपण मोदीला हरवत आहे। का हरवत आहे आपण मोदीला?
10 वर्षाचं जे मोदीचं सरकार या देशामध्ये राहिलं, ज्यांनी अच्छे दिन आएंगे असं म्हणत राज्यावरती आले, आपल्याला आश्वासन दिलं की महागाई कमी होईल, 2 कोटी नोकऱ्या मिळतील, भ्रष्टाचार कमी करू, परंतु प्रत्यक्षात या 10 वर्षामध्ये त्यांनी देशाची वाट लावली. 15 लाख रुपये स्विस बँकेमधून काळा पैसा देशात आणणार आणि 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये घालणार असं म्हणणारे मोदी राज्यावर आल्यानंतर अमित शहानी सांगितलं तो तर चुनावी जुमला होता, असं निवडणुकीमध्ये सांगायचंच असतंय. मोदींनी किती थापा मारल्या याला काही गिनती नाही. थापावर थापा, थापावर थापा, थापाड्या पंतप्रधान आपण बघतोय. आणि तरी देखील आता आम्ही मोदीची गॅरंटीचे होर्डिंग देखील मुंबईच्या रस्त्यांवरती खूप मोठे मोठे होर्डिंग आम्ही बघत आहे. जो मनुष्य थापाड्या असतो त्याची गॅरंटी नसते. आणि त्यामुळे मोदीला आयाबाया कशा पद्धतीने शिव्या देतात. खाजगीमध्ये बोलताना मोदीला अक्षरशः शिव्या दिल्या जातात, शिव्यांची लाखोली वाहिली जाते. आणि हा मोदी आता आपण परत येऊ देणार नाही आहे. फक्त आता प्रश्न या ठिकाणी असा आहे की आपण ज्या दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी आपले उमेदवार अबुल हसन खान यांना उभं केलेलं आहे, त्यांच्या विरोधामध्ये 2 शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. एक सध्या मोदींच्या बरोबर आहेत, जे गेले 10 वर्ष खासदार आहेत, मोदींच्या बरोबर आहेत. आणि प्रचंड पैसा जो भ्रष्टाचारामधून मिळवला, लोक सांगतात फिरताना मतदारसंघामध्ये की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैशाचं उपयोग होतो आहे. कुठून आला हा पैसा? काल चित्ता कॅम्पची सभा संपल्यानंतर पत्रकार विचारत होते सुजात आंबेडकरांना की SRAचे एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट इथे रखडलेले आहेत, जनता हवालदिल आहे, वर्षानुवर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत, या प्रश्नावरती तुम्ही काय करणार? विषय असा आहे की हे सर्वच जे मोदींच्या बरोबर गेलेली शिवसेना आहे आणि मोदींच्या बरोबर न गेलेली शिवसेना आहे, या ठिकाणी निवडून आलेले जे खासदार आहेत हे सर्वच बिल्डर लॉबी मधले खासदार आहेत. आणि त्यामुळे SRAचे प्रश्न सुटणार नाहीत. जोपर्यंत हे निवडून येतात तोपर्यंत SRAचे प्रश्न सुटणार नाही आहेत. आपल्यातला प्रामाणिक जो या बिल्डर लॉबीचा भाग नाही असा उमेदवार आपल्याला MP आपल्याला या ठिकाणाहून पाठवावा लागेल. हे जे दक्षिण मध्य मुंबई आहे, या दक्षिण मध्य मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे, वस्त्यांची काय परिस्थिती आहे, SRA प्रोजेक्ट कसे रखडलेले आहेत, या ठिकाणी म्युनिसिपालिटीच्या दवाखान्यांची काय परिस्थिती आहे, आपण सर्व या ठिकाणी राहता त्यामुळे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी प्रचार करताना खूप मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेचे नेते असं सांगत आहेत की आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये सुविधा पुरवलेल्या आहेत, विशेषतः मेडिकलच्या कोरोना काळामध्ये सुविधा पुरवलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात जर का आपण पाहिलं तर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख माणसं कोविडने मेली. खेडोपाड्यामध्ये तर उपचाराची यंत्रणा नव्हती आणि त्यामुळे नांदेडचे अशोकराव चव्हाण विमानाने मुंबईमध्ये उपचारासाठी आले होते. खेड्यापाड्यामध्ये काय नांदेड सारख्या शहरामध्ये देखील हॉस्पिटल्स नाही आहेत, नव्हती. हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे महाराष्ट्राचं. आणि मुंबई सारखी जी श्रीमंत महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेच्या हद्दीतील म्युनिसिपल हॉस्पिटलची जी काय अवस्था आहे ती देखील फार चांगली नव्हती.
परंतु खूप मोठ्या प्रमाणावरती असं क्रेडिट घेतलं जात आहे की कोविडच्या काळामध्ये शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सेवा दिली। तुम्हाला आठवत असेल की या कोविडच्या काळामध्ये जे सर्वसामान्य रुग्ण आहेत त्यांच्यासाठी जम्बो सेंटर्स उभारली गेलेली होती कोरोनाची केअर घेण्यासाठी। आणि मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते की मी एका अशा कोविडच्या जम्बो सेंटर मध्ये दाखल झालेले होते। कोरोना जेव्हा मला झाला तेव्हा त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला मला सकाळी की रेखाताई कसं चाललेलं आहे, काय परिस्थिती आहे तुमची। मी म्हटलं रात्री 11 पासून मी या सेंटर मध्ये दाखल आहे, परंतु सकाळी 11 वाजेपर्यंत मला डॉक्टर भेटायला आलेला नाही, मला औषध मिळालेलं नाही आणि मला जो काही एक त्यांनी त्या ठिकाणी नाश्ता आणून दिलेला होता तो तर कचऱ्यात टाकण्याच्या लायकीचा होता। खूप मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला कोरोना सेंटरच्या उभारणीमध्ये आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की हे जे शिवसेनेचे अनेक नेते आहेत आज ज्यांच्यावरती ईडी लावलेली आहे त्याचं महत्त्वाचं कारण या कोरोनाच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा निधी आला, जो आंतरराष्ट्रीय निधी आला महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती यांचे खिसे भरले गेले आणि या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला जी सेवा दिली गेली ती अत्यंत निकृष्ट दर्जाची सेवा दिली गेली। त्यामुळे त्यांनी उगाच त्याच्यावरती फुशारक्या मारू नयेत की आम्ही या ठिकाणी खूप चांगल्या दर्जाची सेवा दिली। उद्धव ठाकरेंचं दक्षिण मध्य मुंबई मधलं भाषण ऐकलं मी। त्यांनी असं म्हटलं की आमचं हिंदुत्व हे घर जाळणारं हिंदुत्व नाही, आम्ही घरामध्ये चुली पेटवणारं हिंदुत्व आहोत। मग उद्धव ठाकरेंना मला प्रश्न विचारायचा आहे की 93-92 मध्ये बाबरी मस्जिद पडल्यानंतर मुंबईची जी जाळपोळ झाली, मुंबईमध्ये जे दंगे झाले, विशेषतः हा सर्व भाग पेटलेला भाग होता, हे जाळण्याचं काम केलं कोणी? हे जाळण्याचं काम कोणी केलं? ते महाराष्ट्राने एक आयोग नेमलेला होता, एक श्रीकृष्ण आयोग। त्यांचा जो या ठिकाणी रिपोर्ट आलेला आहे, या रिपोर्टमध्ये अनेक शिवसेना नेत्यांची नावं आहेत, त्यांच्यावरती गुन्हे आहेत आणि त्यांना शिक्षा देण्याचं काम आजपर्यंत झालं नाही। आम्हाला माफी करा म्हणतात, आमचं हिंदुत्व हे लोकांचं रक्त सांडणारं हिंदुत्व नाही असं म्हणतात। माफी होऊ शकत नाही। माफी कधी होऊ शकते? चुका करणाऱ्यांना आपण माफी करू शकतो, परंतु ज्यांनी गुन्हे केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, परंतु त्यांना आजपर्यंत शिक्षा दिलेली नाही। उद्धव ठाकरेंना मी प्रश्न विचारते की त्यांच्या पक्षातले जे जे लोक त्या श्रीकृष्ण आयोगामध्ये बुक केलेले आहेत त्यांना शिक्षा देण्याचं अभिवचन ते या ठिकाणच्या जनतेला देणार आहेत काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार नाहीये, आम्हाला माहिती आहे। मी या ठिकाणी हा प्रश्न यासाठी उपस्थित करत आहे की आज शिवसेनेचा एक गट त्या ठिकाणी मोदी बरोबर गेलेला आहे, दुसरा गट जो आहे तो ईडीच्या फिडीच्या भीतीने निवडणुकीनंतर जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे। ईडीच्या भीतीने आणि ईडीचा धाक दाखवून लोकांना पक्षामध्ये घेण्याचं जे भाजपचं कारस्थान आहे त्यांचं समर्थन आम्ही कधीही करत नाही। जर का ईडी दाखवणार असाल, जर का कायदा दाखवणार असाल तर त्या ठिकाणी ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना ज्यांनी जनतेचा पैसा गिळला त्यांना शिक्षा करण्याचं धैर्य या भाजपने दाखवलं पाहिजे, परंतु ते दाखवत नाहीयेत। ते बक्षिसं वाटत आहेत, ते मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद वाटत आहेत। त्यामुळे भाजप बरोबर आमचा विरोधच राहील, परंतु प्रत्यक्षात तुमची खात्री काय? आणि तुम्ही ज्या हिंदुत्वाच्या नावावरती 92-93 मध्ये दंगे केले आणि आज देखील मला आणखीन एक बातमी मला या ठिकाणी बोलायची आहे बाळासाहेब, की ते जे निवडणूक रोख्यांचं संपूर्ण प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये
खूप मोठ्या प्रमाणावरती भाजपच्या खात्यामध्ये पैसा आला, भ्रष्टाचार करून पैसा आला, लोकांना धाकदपटशा दाखवून लोकांचे बुडवलेले टॅक्सेस माफ करून जो पैसा आला त्याच्यामध्ये छोटीशी अमाउंट उद्धव ठाकरेंच्याकडे देखील आलेली आहे. जी अमाउंट मोदींकडे आलेली आहे ती खूप आहे, पण थोडीशी अमाउंट आलेली आहे. आणि ती कुठून आलेली आहे माहितीये का? बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून आलेली आहे. म्हणजे एका बाजूला या ठिकाणी गोवध बंदीचा जो काही या ठिकाणी विषय चालवला जातो, कोणाच्या घरामध्ये मटण कोणतं शिजलेलं आहे, कोणाच्या पिशवीमध्ये कसलं मटण आहे, याच्यावरून या ठिकाणी लोकांना मारलं जातं, मॉब लिंचिंग केलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशामधून एक्सपोर्ट ज्या होतात, बीफ जे एक्सपोर्ट होतं त्या कंपन्या रितसर ह्या ठिकाणी चालू आहेत ह्या लोकांच्याच आशीर्वादाने. हे आपण नीट लक्षात घ्या. आणि त्यांच्याकडनं फंड देखील येतो आहे. त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की वंचित बहुजन आघाडी कोणत्या मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये आज लढत आहे. कारण आज गेले 5 वर्ष आज ते आम्हाला असं सांगतायत की सेक्युलरिझम जर वाचवायचं असेल, संविधान जर वाचवायचं असेल तर आम्हाला लोकसभेमध्ये धाडा. परंतु संविधान फक्त निवडणुकीमधून वाचत नसतं, तर संविधानाची लढाई रस्त्यावर देखील करावी लागते. आणि ती वंचित बहुजन आघाडीने गेल्या 5 वर्षामध्ये इथे केलेली आहे. जेव्हा जेव्हा या ठिकाणी दंगई फसाद करण्याचा प्रयत्न झाला, राज ठाकरेंनी केला. हनुमान चालिसाचं राजकारण करून राज ठाकरेंनी जेव्हा मशिदीच्या पुढे बोंगे लावून हनुमान चालिसा वाचण्याचं आंदोलन छेडलं, त्यावेळेस त्यांना आवाज देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला मस्जिदीच्या समोर भोंगे वाजवून आम्ही हनुमान चालिसा म्हणू देणार नाही. तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची असेल तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरासमोर किंवा मोकळ्या मैदानात म्हणू शकता. परंतु भांडणं लावण्यासाठी जर का तुम्ही हनुमान चालिसा मस्जिदीच्या समोर म्हणणार असाल तर त्याला आमचा विरोध आहे, असं सांगून आपण महाराष्ट्राच्या गावागावामधून या ठिकाणी शांतता मोर्चे काढले. दुसरा विषय या ठिकाणी आहे, ज्यावेळेस हिजाबचा प्रश्न कर्नाटकामध्ये एका मुस्लिम मुलीला, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम मुलीला, ती केवळ हिजाब घालते म्हणून तिला परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय त्या ठिकाणी कॉलेजने घेतलेला होता. म्हणजे आज किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणच्या मुली शिकत आहेत. आम्ही एका बाजूला सावित्रीच्या लेकींची भाषा करतो, बेटी पढाओ बेटी बचाओची भाषा करतो, आणि त्याच मुली जेव्हा शिक्षणासाठी पुढे येतात आणि म्हणून हिजाब घालून जेव्हा मुस्लिम मुलगी एखादी कॉलेजमध्ये येते तेव्हा तिने काय गुन्हा केलेला आहे हो? हिजाब घालते म्हणून तिला कॉलेजच्या परीक्षेला बसू दिलं गेलं नाही आणि तिचं वर्ष वाया घालवलं. आणि त्यावेळेस आम्ही औरंगाबादमध्ये तिची सभा ठेवलेली असताना औरंगाबादच्या पोलिसांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो, परंतु ती सभा त्या ठिकाणी होऊ दिली नाही. कोणाचं सरकार होतं तेव्हा? उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. हनुमान चालिसाचा विषय होता तेव्हाही उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्यामुळे हे जरी या ठिकाणी आज सेक्युलरिझमची भाषा बोलत असतील तरी प्रत्यक्षात एक लक्षात घ्या की मोदींना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रस्ता साफ करण्याचं काम ज्यांनी केलं, 14 साली केलेलं एक भाषण आहे उद्धव ठाकरेंचं. उद्धव ठाकरे असं म्हणतात की आम्हाला भगवी मतं पाहिजेत. या भगव्या मतांच्या जोरावरती आम्ही 48 खासदार निवडून आणणार. आम्हाला घुसपेठियांची मतं नकोत, आम्हाला बांगलादेशींची मतं नकोत, आम्हाला पाकिस्तान्यांची मतं नकोत. मग आज तुम्हाला कोणाची मतं पाहिजेत? या लोकांचं जे हिंदुत्व आहे, जे
द्वेषावरती आधारित हिंदुत्व आहे. या हिंदुत्वाचं ज्यांनी गेले अनेक वर्षापासून पालन केलेलं आहे त्यांच्याबद्दल खात्री काय, आणि निवडून आल्यानंतर परत हे मोदींच्या हिंदुत्वाबरोबर संगनमत करणार नाहीत याची खात्री काय? याची खात्री नाही आहे. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जमिनीवरती या फसादची जी राजनीती आहे त्या राजनीतीबरोबर लढणारं वंचित बहुजन आघाडी जे आहे, या वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणामध्ये पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. हा निव्वळ निवडणुकीमधल्या जिंकण्या मरण्याचा विषय नाही आहे. तर खऱ्या अर्थाने जर का या ठिकाणी कोणी भेदभावाचं आपापसामधल्या लढायांचं करत असेल, या ठिकाणी जर का दंगे करण्याचं राजकारण कोणी करत असेल, तर त्याला जमिनीवरती दोन हात करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. अबुल हसन खान यांची निशाणी सिलेंडर आहे. नंबर 4 वरती त्यांचा बॅलेट पेपरवरती नंबर 4 आहे. अबुल हसन खान यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे. आणि मुसलमानांचा एक प्रतिनिधी अख्ख्या देशामधून खरं म्हटलं तर 80 मुस्लिम खासदार गेले पाहिजेत, परंतु एकाही पक्षाने, इथल्या प्रमुख पक्षांनी या ठिकाणी मुस्लिम खासदार देण्याचं औदार्य दाखवलेलं नाही. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये 6 मुस्लिम उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांना निवडून पाठवण्याचं आणि खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही या ठिकाणी स्थापित करण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं अशी आपल्याला विनंती करते, आवाहन करते आणि मी आपली रजा घेते. जय भीम. यानंतर धन्यवाद ताई. यानंतर ज्यांची आपण आज उत्तरेने वाट पाहत आहोत ते महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे वंचित बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आप संघर्ष करो, श्रद्धेय बाळासाहेब आप संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा. महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, फारुख अहमद, त्याच्याचबरोबर सिद्धार्थ मोकळे, अशोक सोनवणे, सन्माननीय मंच, उपस्थित बंधूंनो आणि भगिनो, अबुल हसन खान यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. एकंदरीत देशभराचं असणारं चित्र हे हळूहळू बदलत चाललंय अशी परिस्थिती आहे. ज्यांची भाषा अशी होती की तुम्ही असणारं 2029च्या निवडणुकीची तयारी करा, त्यांना आता असणारा गल्लोगल्ली फिरावं लागते अशी असणारी परिस्थिती आहे. मतदाराला गृहीत कधी धरता येत नाही. निवडणुका जोपर्यंत जाहीर झाल्या नव्हत्या तोपर्यंत लोक शांत होते, आपलं मत सांगायला तयार. निवडणुका जाहीर झाल्या आणि हळूहळू मतदार हा बोलायला लागला की गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदीने स्वतःचं व्यक्तिमत्व वाढवलं पण लोकांचं वाटोळं केलं अशी असणारी परिस्थिती आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे त्यांनी काहीच बघितलं नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्यांनी लोकांना हवेवरती सोडलंय आता लोक त्यालाच हवेवरती सोडायला निघालेत की काय असं एकंदरीत चित्र आहे. मित्रो, ज्याचा उल्लेख रेखाताईंनी केला
कोविडमध्ये त्यांना गोळ्या मिळाल्या नाहीत, मी असं म्हणेन चांगलं झालं. काका ज्या गोळ्या दिल्या गेल्या होत्या त्याचं नाव आहे रेमडेसिवीर, की ज्याचं ब्लॅक मार्केट झालं. जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशनची आहे, ते जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशनने या रेमडेसिवीर कोविडच्या कालावधीमध्ये देऊ नये असे आदेश काढले आणि जगभरामध्ये तिचं बंदी आणली अशी परिस्थिती होती. पण भारतामध्ये तिच्यावरती बंदी आली नाही अशी परिस्थिती आहे. ती बंदी आली नाही याचं कारण ते जे औषध तयार करत होतं त्याची फॅक्टरी गुजरातमध्ये आहे. त्या फॅक्टरीचा मालक गुजराती आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह हे सुद्धा गुजरातमधले आहेत, गुजराती आहेत. आणि म्हणून गुजरात्यांच्या विरोधात कसं जायचं, आणि म्हणून मोदीने भारतामध्ये रेमडेसिवीर बॅन केलं नाही, की ज्याचा आत्ता आपल्याला असणारा दुष्परिणाम त्या ठिकाणी दिसतोय. आणि त्या काळामध्ये ब्लॅक मार्केट झालं. ही बंदी का आणली नाही, तर त्या कंपनीने 18 कोटीचे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड जे आहेत ते खरेदी केले. आणि ते इलेक्ट्रोलाइट बॉन्ड खरेदी करून BJPच्या असणाऱ्या खात्यामध्ये टाकले. आणि ते खात्यामध्ये टाकल्यामुळे त्यांनी असणारं बंदी आणली नाही अशी परिस्थिती आहे. मला असं वाटलं की काँग्रेसवाले 2012मध्ये नरेंद्र मोदी यांना असणारा मौत का सौदागर म्हणून असं त्यावेळेस संबोधलं होतं. आता उदाहरण मिळालेलं आहे. आणि उदाहरण मिळाल्यामुळे नव्हे तर इथला असणारा त्यांनी मौत विकली अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचं भांडवल करतील, पण दुर्दैवाने काँग्रेसवाले ते भांडवल करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. तर आपल्यालाच असणाऱ्या लोकांना आता BJPला उघडं पाडण्याची वेळ आली अशी परिस्थिती आहे. म्हणजे 18 कोटीसाठी नरेंद्र मोदीने 18 कोटीसाठी मौत का सौदागर झाला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे ज्या रेमडेसिवीरनं असणाऱ्या लोकांचं किडनी खराब होईल, लिव्हर खराब होईल, फुफ्फुसं खराब होतील, आता अजून काही खराब होईल असं सांगण्यात आलं आणि तिच्यावरती बॅन करण्यात आली. तिला असणारं सरळ परमिशन इथं नरेंद्र मोदीने दिली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आम्हाला असं वाटलं की वा काँग्रेसवाल्यांना आता संधी आली, ते तर आता उधळतीलच आणि मोदीचा घोडाही उधळून टाकतील अशी परिस्थिती आहे. पण काँग्रेसवाले बोलायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप, प्रोफेसर गपचूप तशा रीतीने असणारे गपचूप बसले. आम्हाला अनेक लोक विचारतात तुम्ही त्या आघाडीमध्ये गेला का नाही. अरे आम्ही जायला मागत होतो, पण तेच आम्हाला घ्यायला तयार नव्हते. का घ्यायला तयार नव्हते, तर आम्ही असताना म्हणत होतो की आपण सेक्युलर मतावरती निवडून येणार. आणि सेक्युलर मतावरती निवडून येत असल्यामुळे या सेक्युलर मताला आपण आश्वासन दिलं पाहिजे की 5 वर्षासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत. त्या 5 वर्षामध्ये आम्ही असणारं भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही समझोता करणार नाही. या 5 वर्षामध्ये कुठलाही भारतीय जनता पक्षाचा समझोता करणार नाही. पण हा आश्वासन मतदारांना द्यायला तयार नाही. आणि उघडपणे शिवसेनेने असताना सांगितलं, उघडपणे शिवसेनेने सांगितलं की आम्ही असं काही देऊ शकणार नाही आणि आम्ही अशी काही भूमिका त्या ठिकाणी घेणार नाही. मित्रो, शिवसेनेचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी आहे. आपण सगळ्यांनी इथल्या मुस्लिम बांधवांशी आपण असणारं बोललं पाहिजे किंवा आम्ही असणारा पक्षाचे मतदार आहोत.
त्याच्यामुळे आमचं असणारं मत अबुल हसन खानलाच जाणार आहे, दुसरं तिसरं कोणालाच जाणार नाही. अबुल हसन खानच्या आज असणाऱ्या पेटीमध्ये 2.25 लाख मतं बंद आहेत. 2.25 लाख मतं बंद आहेत. जिंकायला त्यांना असणारं 1.5 लाखाची मताची गरज आहे. आपण असणारं इथल्या मुस्लिम समाजाची असणारं बोललं पाहिजे की तुम्ही मतदान कोणाला करणार, तुम्ही हे मतदान कोणाला करणार. हे मतदान तुम्ही ज्यांनी मुसलमानांच्या विरोधात भूमिका घेतली, ज्यांनी मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेतली आणि जे उद्धव ठाकरे शिवसेना हे लिहून द्यायला तयार नाही, आश्वासन द्यायला तयार नाही की आम्ही हे आश्वासन द्यायला तयार नाही की आम्ही मोदी आणि बीजेपी बरोबर जाणार नाही, हे जे लिहून द्यायला तयार नाही, त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का, हा सवाल आपण सगळ्यांनी मुस्लिम बांधवांना केला पाहिजे. हे आपण असणारं लक्षात घ्या. हे आपल्या वतीने पुढाकार आपण घेतला पाहिजे. आपल्याला असणारा आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि आपल्याला आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा असल्यामुळे आपण सांगितलं पाहिजे की माझं मत हे असणारं गॅस सिलेंडरला आहे, अबुल हसनला आहे, तुम्ही कोणाला देणार तेवढं असणारा सांगा. ज्यांनी इथे जाळपोळीमध्ये भाग घेतलाय त्यांना तुम्ही असणारं मतदान करणार, किंवा ज्यांनी मग हिजाबचा इश्यू असेल, इथे औरंगजेबचा प्रश्न असेल, किंवा मोहम्मद पैगंबराच्या स्वरूपामध्ये इथे दंगलीचा असेल, शांतता करणारा वंचित बहुजन आघाडी आहे, त्यांचं आपण असणारं मतदान करणार का, हा सवाल आपण असणारा त्या ठिकाणी केला पाहिजे. प्रत्येक मतदारसंघामध्ये 5% मतदान असं आहे की जिंकणाऱ्याच्या बाजूने जातो. त्याला असं वाटतं की माझं मत वाया जातं का. आता हा 5% मतदान जर आपल्याला घ्यायचं असेल, आपल्या बाजूने खेचायचं असेल, तर आपण सगळ्यांनी पानथेल्यावरती असेल, चाय टपरीवरती असेल, जिथे घोळका उभा असेल, बस स्टॉपवरती असेल, इतर ठिकाणी असेल, तिथं आर्जवून कोणी विचारो न विचारो उखरून काढून आपण म्हटलं पाहिजे की माझं मत मी गॅस सिलेंडरला देणार, अबुल हसनला त्या ठिकाणी देणार. ही परिस्थिती आपण ज्यावेळेस निर्माण करू, ही परिस्थिती ज्यावेळेस आपण निर्माण करू, त्यावेळेस हा जो 5% मतदार जिंकणाऱ्याच्या बाजूने, त्याला असं वाटतं अरे लोक तर आता उघड बोलायला लागलेत की आपण गॅस सिलेंडरला मतदान द्या, तेव्हा गॅस सिलेंडरचं असणारं वजन आहे, आणि मग तोही म्हणतो की माझंही मत गॅस सिलेंडरला आहे आणि आपण विजयाकडे जातो, हे असणारं लक्षात घ्या. उद्याची असणारी ही निवडणूक आहे. प्रचार करायला लोक येतील की आपल्याला बीजेपीला हरवायचं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंना मतदान द्या. अरे उद्धव ठाकरे एवढे दिवस तर भारतीय जनता पक्षाबरोबरच होते. उद्धव ठाकरे गेली 20 वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर होते. अचानकपणे ते धर्मवाद्याचे सेक्युलरवादी कसे झाले. काँग्रेसवाल्यांची एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे, एक वॉशिंग मशीन दाखवलेली आहे, मोदी त्याच्या बाजूला उभा आहे आणि भ्रष्टाचार माणूस आला की त्या वॉशिंग मशीन टाकतो,
मोदी वॉशिंग पावडर टाकतो, तो धुतून बाहेर येतो आणि मग मोदी असताना म्हणतो की ह्याच्यावरचे सगळे डाग धुवून गेलेले आहेत, याच्यावरचे सगळे डाग धुवून गेले. आम्ही काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुमच्याकडे अशी कुठली मशीन आहे की ज्याच्यामुळे माणसाचे विचारच बदलतात. धर्मवादी विचारसरणीतला माणूस हा अचानकपणे सेक्युलरवादी कसा होतो, निधर्मवादी कसा होतो? ती मशीन असेल तर आम्हाला सांगा. आम्ही इथल्या असणाऱ्या सगळ्या धर्मवाद्यांना त्या मशीनमध्ये टाकतो, धुवून काढतो आणि त्याला निधर्मवादी करतो, जेणेकरून या देशामध्ये दंगल होणार नाही अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे काँग्रेसवाल्यांना की तुमचा ह्या निवडणुकीमध्ये सँडविच केलेला आहे. ना घर का ना घाट का अशी तुमची अवस्था केलेली आहे. आणि केली कोणी? ते NCP शरद पवार आणि उद्धव ठाकरे शिवसेना ह्यांनी, या दोघांनी तुमचं सँडविच केलेलं आहे. माझ्या इथल्या असणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला, नेत्याला आव्हान आहे, लोकसभेमध्ये आपण एकत्र आलो नाही हे बरोबर आहे, पण उद्याच्या विधानसभेमध्ये आपण एकत्र येऊन लढू शकतो. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये एकत्र येऊन लढण्याच्या अगोदर आपण असणारं याच लोकसभेमध्ये काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे की आपण असणारं अबुल हसनला निवडून आणून द्या आणि त्यांच्या प्रचाराला आपण त्या ठिकाणी लागा. शेवटी तुमचाही उद्देश आहे की BJP सत्तेवरती येऊ दे, आमचाही उद्देश आहे की BJP सत्तेमध्ये येऊ नये. दोघं एकाच प्लॅटफॉर्मवरती आहोत. तेव्हा तुमचा उमेदवार काँग्रेसवाल्यानो तुमचा उमेदवार नाही, तुमचा BJPला असणारा पाठिंबा नाही. मी इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आवाहन करतोय की जे जे उद्धव ठाकरे शिवसेनेला मतदान द्या, मी त्यांना असणारं आवाहन करतोय. काँग्रेसवाले तुम्हाला प्रचार करताना दिसत आहेत का? आज एक नौटंकी आपल्याला दिसेल BKCमध्ये, उद्या वर्तमानपत्रामध्ये त्याच्यामध्ये येईल. गळ्यात गळ्या घालून लढतील आणि गेल्यानंतर म्हणतील की तुझा खून केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून काँग्रेसवाले प्रचारामध्ये आपल्याला कुठे दिसत नाही आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये तुम्हाला कुठे दिसले का? तेव्हा काँग्रेसवाले कुठेच प्रचारामध्ये नाही आहेत. आणि काँग्रेसवाले कुठले प्रचाराचे नाही आहेत एक आपण लक्षात घ्या की यांच्या आघाडीमध्ये बिघाड झालेला आहे. आणि ह्या आघाडीमध्ये बिघाड झाले असल्यामुळे काँग्रेसवाले प्रचाराला नाही अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे या सगळ्या काँग्रेसवाल्यांना की आपण असणारं अबुल हसन यांची त्या गॅस सिलेंडरच्या बाजूचं बटन आपण दाबा आणि त्यांना विजयी करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. मित्रो, BJPला हरवा असं असताना तुमतुना चाललेलं आहे. या मुंबईमध्ये 3 मुस्लिम उमेदवार आणि 1 बौद्ध उमेदवार आपण उभा केला, अल्पसंख्याक उमेदवार आपण उभा केला. मी या सगळ्या BJPला हरवणारा यांना असणारा सांगतो की पार्लमेंटच्या 544 जागा आहेत. किती जागा आहेत? 544 जागा आहेत. या 544 जागापैकी ह्या 4 जागा जर काढल्या तर शिल्लक किती राहतात? 540 जागा शिल्लक राहतात. ए राजा खाली बस, नवीन मेट्रोवाले खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ए राजा खाली बस, बस खाली. तर 540 जागा आहेत. तुम्हाला भारतीय जनता पक्षाला हरवायला ह्या 540 जागा कमी नाही का की कमी पडतात आहेत एवढं सांगा. 540 जागांमध्ये BJPला तुम्ही हरवा आणि ह्या 4 जागांच्या माध्यमातून असणारा अल्पसंख्याक उमेदवार हे उद्याच्या पार्लमेंटमध्ये पाठवा अशी माझी आपल्या सगळ्यांना आव्हान आहे.
असं माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना. उद्याचा हा NRCचा इश्यू उभा राहिला तर शिवसेनेचा उमेदवार काही बोलणार आहे का? तर नाही, अजिबात बोलणार नाही. कारण का मागच्या वेळेस सुद्धा शिवसेना काहीच बोलली नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपण हा असणारा प्रचार करणं गरजेचं आहे. इथला असणारा प्रचार करणं गरजेचं आहे. उद्या असणारा लोक येऊन सांगतात की आम्ही दलित समाजाचे आहोत. अरे बाबा, आम्ही विचारतो ठीक आहे, तुम्ही असाल दलित समाजाचा, आम्ही नाही म्हणत नाही, पण भीमा कोरेगाव नंतर मुंबईमधला असणारा जी परिस्थिती उभी राहिली, तुम्ही सत्तेमध्ये होता, कोमिंग ऑपरेशन तुम्ही करत होता, तेव्हा तुम्हाला असणारं दिसलं नाही की हे सगळं कोमिंग ऑपरेशन जे आहे ते दलित वस्त्यांमध्ये चाललेलं आहे, ते आपण असणारं थांबवलं पाहिजे. मतासाठी आम्ही दलित, सत्ता आली की आम्ही दलितांबरोबर नाही. मी उद्धव ठाकरेंना विचारतो की शरद पवारांनी भीमा कोरेगावच्या संदर्भात, भिडेच्या संदर्भात आणि एकबोटेच्या संदर्भात आपल्याला सर एक पत्र लिहिलं होतं की इन्क्वायरी चुकीच्या मार्गाने चाललेली आहे, तिची SIT उभी करा आणि त्याला असणारं हे करा. उद्धव ठाकरे, मला असताना आपण सांगा की SIT का उभी केली नाही? आपण SIT का उभी केली नाही? आपला एक पाटण म्हणत होता SIT तिथे उभी करा. मी काँग्रेसवाल्यांना असताना विचारतो की आपण सुद्धा असताना तो आग्रह धरला नाही. वंचित बहुजन आघाडीलाच आखा तो लढा त्या ठिकाणी उभा करावा लागला. आणि ते झाल्यानंतर एकबोटेला पकडलं पण भिडेला पकडलेलं नाही. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की अबुल हसन खान, आपण यांना निवडून द्या. एकबोटे हा तर पकडल्या गेला होता, पण भिडे सुद्धा पकडल्या जाणार आहे हे आपण सारं लक्षात घ्या. भिडे हा सुद्धा पकडल्या जाईल हे लक्षात घ्या. सत्ता तुमच्या हातामध्ये पाहिजे. आज जी सगळी महाआघाडीच्या महायुतीच्या संदर्भातला असणारं आपल्याला घेतलं का नाही? तर त्यांना असं वाटत होतं की ह्यांना घेतलं, हे नको नको प्रश्न उपस्थित करतील आणि मोदींबरोबर भांडण. आम्ही तर मोदींबरोबर भांडण घेतलेलंच आहे. मोदींना आम्ही असणारा चिरफाड करतोच आहे. या देशामधला असणारा सेनेवाल्यांना आम्ही विचारतोय की इथला असणारा 17 लाख हिंदू नुसतं देश सोडला नाही 2014 पासून ते प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत, तर त्यांनी नागरिकत्व सोडलं. त्यांनी असणारं नागरिकत्व सोडलं. तुम्ही सभागृहामध्ये होता, सभागृहामध्ये का उपस्थित केला नाही? सभागृहामध्ये का उपस्थित केला नाही? पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय राहिलेलं नाही, तर ते वसुलीचं कार्यालय झाले हे आपण लक्षात घ्या. 12,000 कोटी वसुली झाली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या 12,000 कोटीला आपल्याला सुद्धा वसुली द्या, नाही तर कारवाई करतो. कमवलेली इज्जत आपली मातीमध्ये जाईल. आणि म्हणून या देशातल्या 17 लाख हिंदूने ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वरती आहे, त्यांनी देश नुसता सोडला नाही तर नागरिकत्व सोडला अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथल्या RSS वाल्यांना विचारतो आणि शिवसेनेवाल्यांना विचारतो की तुम्ही हा प्रश्न सभागृहामध्ये आणि मोदीच्या सरकारला का विचारला नाही, तशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना. या देशातली लोकशाही धोक्यात आली. या देशातली लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे.
आज त्या असणाऱ्या शिवाजी पार्कच्या सभेमधनं हीच घटना बदलू शकणार नाहीत, अमुक होऊ शकणार नाहीत, आम्ही असताना आपल्याला आश्वासन देतो. अरे बाबा, पण ही चर्चा सुरुवात केली कशाला? ज्या अनंत कुमारनी तुमच्या पक्षामधनं सुरुवात केली त्याला तुमच्या पक्षामधनं हाकला, तुम्ही हाकललं तर तुम्ही प्रामाणिक आहे, त्याला तुम्ही हाकललं नाही तर तुमच्या मनामध्ये बदलण्याची धारणा हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आपली सगळ्यांची असणारी एक जबाबदारी आहे. फुले शाहू आंबेडकर या मानवतेचा जो मतदार आहे त्याची असणारी एक जबाबदारी आहे की 20 तारखेला एकूण एक मत हे असणारं अबुल हसन यांच्या गॅस सिलेंडरवरती पडलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आज ज्यांनी 2014 आणि 2019ला मोदींना सत्तेवरती आणलंय त्यांचा भ्रम निराश झालाय, त्यांचा भ्रम निराश झालाय. सत्तेवरती आणलं 2G स्कॅमच्या भ्रष्टाचाराच्या बॅकग्राऊंडवरती, पार्श्वभूमीवरती. आणि सुप्रीम कोर्टाने आता निकाल देताना सांगितलं की हे जे 12,000 कोटी जे कमवलेत हे सुद्धा इलिगल पद्धतीने कमवलेले आहेत, गैर संविधानवादी त्या ठिकाणी कलेक्ट केलेले आहेत. आणि म्हणून हा जो 2014 आणि 19ला मोदीला सरकारमध्ये आला तो असं म्हणतोय धड काँग्रेस बरोबर नाही आणि धड हेही नाही आणि तो मतदानांना जात नाही. त्याची भ्रम निराशा झाली, आपली भ्रम निराशा झालेली नाही. त्याची भ्रम निराशा झाली, आपली भ्रम निराशा झाली नाही. आपल्याला असणारं संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे आणि संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर लोकशाहीवादी आणि संविधानवादी उद्या या सभागृहामध्ये गेला पाहिजे. आणि अबुल हसन हे असणारं संविधानवादी आणि लोकशाहीवादी आहेत म्हणून आपण त्यांचं प्रचंड मताने विजयी कराल ही अपेक्षा मी या ठिकाणी आपल्याशी बाळगतो. अबुल हसन यांची निशाणी, अबुल हसन यांची निशाणी, अबुल हसन यांची निशाणी, अबुल हसन यांची निशाणी. तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. क्यों लेट आहे? वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, अबुल हसन भैया आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा रेखाताई ठाकूर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आप संघर्ष करो. धन्यवाद. सर्वांचे आभार. महिलांना आणि मुलांना जाण्यासाठी आधी रस्ता द्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आजची सभा यशस्वी केली त्याच पद्धतीने 20 तारखेला अबुल हसन खान यांना आपण सर्वजण विजयी कराल ही अपेक्षा, हा विश्वास बाळगतो. आणि ही सभा या ठिकाणी संपली. यासाठी आयोजन समितीत असलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे पक्षाच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम.